पोलीस अधिकारी आहेत, जे की आपल्या शाळेच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला अधोरेखित करून सांगणार आहेत. मी या सर्वांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि या पावन दिवशी आपण सर्व गुरूंना वंदन करायची संधी मिळावी म्हणून आम्ही आजचा दिवस या कार्यशाळेत निवडलेला आहे. मागील वर्षभरामध्ये आम्ही ग्रामीण भागात अनेक कार्यशाळा घेतल्या, अनेक चर्चासत्र घेतलेत आणि शिक्षण विभागामध्ये मागच्या वर्षभरामध्ये दोन्ही शिक्षण अधिकारी असतील, जिल्हा परिषदचे सीओ असतील, डाएटचे प्राचार्य असतील, योजनेचे शिक्षणाधिकारी असतील, यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत आणि आमूलाग्र बदल ग्रामीण भागातील शिक्षण विभागामध्ये झाला आहे. परंतु आपण शहरी भागात आहात, खाजगी अनुदानित, विना अनुदानित आणि शहरातल्या सर्व शाळांचा या विभागाशी प्रत्यक्ष संबंध फार कमी येतो आणि म्हणून मग शहरातल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जे काही सुरक्षा आहे, म्हणजे बसच्या संदर्भात असेल, स्कूल बसच्या असतील, स्कूल बसचे ड्रायव्हर आहेत, त्याच्यानंतर आता SP साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही फूड सेफ्टीचे विषय आहेत आणि या विषयाच्या अनुषंगानं काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने सांगावे यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. मी आयोजनाबद्दल शिक्षण विभागाचे मनापासून अभिनंदन करतो. बरेच अधिकारी बोलणार होते, परंतु मला राज्य निवडणूक आयोगाची VC आहे, आपल्याकडे महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातल्यात, त्याची विषय असल्यामुळे मी अगोदर बोलायला उभं राहिलेलो आहे. सर्वप्रथम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना मला परत एकदा आपल्या सर्वांमध्ये जो गुरु लपलेला आहे आणि त्या गुरुच्या माध्यमातून समाज घडवण्याचं जे काम सध्या आपण करताय त्याला मला वंदन करायचं आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी अनेक शिक्षक मुख्याध्यापकाशी चर्चा करत असताना एक प्रकारची निगेटिव्हिटी मला जाणवते. आता काय राहिले, आता कोण गुरु म्हणते, आम्हाला शिक्षण संस्था आम्हाला त्रास देते, कोणी आम्हाला मानपान देत नाही, अशा अनेक वाक्य माझ्या कानी पडत असतात आणि मग कुठंतरी मनात असं वाईट वाटतं की जे स्वतः गुरुचं काम करतायत, विद्यादानाचं काम करतायत, त्यांनी स्वतःबद्दल जर असं मत व्यक्त करायला लागले तर इतर काय बोलतील. आणि वेद काळापासून आज आपण महर्षी व्यासाच्या जन्मदिनाप्रित्यर्थ जे महर्षी व्यासाने आपल्या सगळ्यावर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचं लिखाण केलेल्या महर्षी व्यासाला स्मरून आज आपण गुरुपौर्णिमा म्हणतो, तसं व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतो. आणि एका वर्षभरामध्ये आपण 2 वेळेस, एका वेळेस या आध्यात्मिक गुरुच्या निमित्तानं, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुंना वंदन करतो आणि दुसरं 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्तानं शिक्षकांना परत वंदन करतो. मला सांगा, एका वर्षात 2 सण असे कुणाचे साजरे होतात? अभियंता दिन साजरे होतात, इतर जे अनेक दिवस वर्षभरामध्ये आपण साजरे करतो. फक्त वर्षभरात 2 वेळेस शिक्षक दिन आपण साजरा करतो, गुरुच्या निमित्तानं आपण साजरे करतो. त्या व्यासाच्या निमित्तानं आपल्याला, आपण अनेक धर्मातून आलोत, अनेक प्रांतातून आलोत. फक्त एका विशिष्ट धर्मातच गुरुचं वर्णन केलं असं नाहीये. वेद काळापासून गुरुचं वर्णन आघातीत आहे, ते आज सुद्धा लागू आहे. आज सुद्धा जर चांगला गुरु नाही भेटला तर कुणी या विषयामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि सगळ्याच संप्रदायामध्ये गुरुचं वर्णन केलंय. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना अगोदर गुरुलाच वंदन केलेलं आहे. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये आपल्याला बराच वेळ वाटतं की देव मोठा आहे का गुरु मोठा आहे. संत कबीराने अनेक दोहे लिहून ठेवलेत. एक बाजू गोविंद खडे, दुसरे बाजू गुरु, काहे को जाओ शरणमय, गोविंद कहे गुरु. वीरशैव संप्रदायामध्ये एक अभंग आहे, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा. तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे, संतांनी त्याचं उत्तर दिले, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, मला भासतो सद्गुरु थोर वाटे,
तयाच्या प्रसादे शिवसांब भेटे. ज्याच्यावर गुरुचा प्रसाद आहे, ज्याच्यावर गुरुचा आशीर्वाद आहे, त्याला प्रत्यक्ष ईश्वर भेटणार. आणि या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपण जर आपल्या मनामध्ये जर निगेटिव्हिटी तयार झाली तर मात्र मग आपण निश्चितपणे त्या कार्याला न्याय देऊ शकणार. आपण एका बाजूने सांगतो गुरु शिष्याची किती मोठी परंपरा आहे. रामकृष्ण परमहंस विवेकानंदाचं उदाहरण देतो, द्रोणाचार्य एकलव्य अर्जुनाचं उदाहरण देतो, सचिन तेंडुलकर आचरेकरांचं उदाहरण देतो. अशी 25 नावं तुम्हाला सांगता येतील, तुम्हालाही माहित असतील. आणि ह्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आज आपण गुरु म्हणून काम करत असताना गुरुच्या पदाला आपण किती न्याय देतो हा विचार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तुम्हाला नवीन आम्ही काही सांगणार नाहीये, ती सांगण्याची आमची पात्रता पण नाही. परंतु गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला वंदन करणे, आपल्यातला गुरु परत नव्या जोमानं या क्षेत्रामध्ये कामाला लावणे. आणि मग ज्या विद्या मंदिरामध्ये आपल्या परिसरातील ही बालक शिकत आहेत, मुलं मुली शिकत आहेत, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न आहे, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांच्यावर होणाऱ्या संस्काराचा प्रश्न आहे. हे सगळं आपण परत एकदा जोमानं सुरू केलं पाहिजे. आणि आज इथे व्यासपीठावर सगळी व्यक्ती जिल्ह्याची प्रमुख मंडळी बसलेली आहेत. त्यांना विचारा किंवा तुम्ही मला विचारा, मला आयुष्यातले इतके अनेक लोकांचा संपर्क आला, इतके लोक अनेक संपर्कात आले, जीवनात आले, परंतु आज रोजी मला फक्त माझ्या प्राथमिक शाळेतले शिक्षक आठवतात, त्यांचे नावासहित आठवतात. आणि सगळ्याच्या बाबतीत हे होते. म्हणजे आपण काहीतरी प्रश्न आहेत समाजात, आपल्याला व्यवहारिक प्रश्न आहेत, संसारिक प्रश्न आहेत, संस्थेचे प्रश्न आहेत, अनेक प्रकारचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला त्रास आहेत. ते आहेत म्हणून आपण गुरुपदाकडे दुर्लक्ष करायचं. आणि काळ किती बदललेला असला, विज्ञानाने किती प्रगती केली असेल, आयटी क्षेत्रामध्ये आपण किती झेप घेतलेली असेल, तरी गुरुचं स्थान हे आजही आढळ आहे. जसं नक्षत्रात गुरुचं स्थान आढळ आहे, तसं मानवी जीवनामध्ये सुद्धा गुरुचं स्थान तसंच आहे. याच्याबद्दल कुणीही किंतु परंतु बाळगण्याचं काही कारण नाही. मी अनेक कार्यक्रमामध्ये मी प्रसंग सांगत असतो, अनेक प्रसंग सांगतो, पण आज वेळ कमी आहे. परंतु एक प्रसंग मला तुम्हाला सांगितला पाहिजे. जेव्हा 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला, 1950 ला प्रजासत्ताक झाला, आणि प्रजासत्ताक झाल्यावर देशाचं पहिलं मंत्रिमंडळ गठीत झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावामध्ये एक शिक्षक दुपारचा पेपर वाचत बसलेले होते. आणि तो काळ कसा होता, ब्रिटिशाचं राज्य नुकतं संपलेलं होतं. गावात एक पोलीस जरी आला तरी सगळा गाव थरकाप उठायचा, लोक अक्षरशः दार लावायचे. आणि गावात पोलीस गाडी आली म्हणल्यावर तर संपला विषय. तर या दिवशी हे शिक्षक वर्तमानपत्र दुपारी वाचत बसले असताना लिंबाच्या झाडाखाली पोतं अंतरून पोलीस गाडी आलेली दिसली गावात, आणि सगळं गाव सैरावारा धावायला लागला. त्या पोलीस गाडीच्या मागे लाल दिव्याची एक कार होती. हे शिक्षक महोदय पण उठून उभं राहिले, वय झालेलं, रिटायर झालेले, की काय प्रकार आहे, आता काय होणार, गावावर काय अघटित आलं, म्हणून ते थरथर कापत होते. ते घाबरले होते. परंतु तेव्हा ते जास्त घाबरले जेव्हा या सगळ्या गाड्या येऊन त्यांच्या दारात उभं राहिल्या. आणि त्यांना काय होतंय हे समजण्याच्या आत त्या लाल दिव्याच्या गाडीतून ग्रस्त उतरले, ताडताड पुढत आले, आणि ते पाहत राहिले ते शिक्षक महोदय. आणि काय घडतं हे कळण्याच्या अगोदर त्या लाल दिव्याच्या गाडीतल्या आलेल्या ग्रस्ताने त्या गुरुजीच्या पायावर डोकं टेकले आणि आसुरला वाट मोकळी करून दिली. त्यांना समजत नव्हता हा काय प्रकार आहे, हा कोण बाबा आहे. आणि त्याने मग त्याला धरून उठवलं, आणि तू कोण आहे आणि हा काय प्रकार आहे हे विचारल्यावर त्या ग्रस्ताने सांगितलं, गुरुजी तुम्ही मला ओळखलं नाही का, तुम्ही मला ओळखलं नाही का, मी तुमचा चिंत्या,
तुम्ही मला लहानपणी मारो गणित शिकवलं, मी गणित शिकलो, गणितज्ञ झालो आणि आज देशाचा अर्थमंत्री झालोय आणि शपथ घेतल्याबरोबर तुमच्या पाया पडायला आलो. किती लोकांच्या लक्षात इतर पदाचे लोक राहतात? इतरांच्या डोक्यामध्ये कलेक्टर, सीओ, एसपी कोणी राहत नाही, पण शिक्षक हा मात्र कायम डोक्यात राहतो, कारण त्यांनी त्याला घडवलेला असतं. आपण विठ्ठलाला म्हणतो, विठ्ठला तू वेळा कुंभार, फिरत्या चाकावरशी देशी मातीला आकार. पण आपल्या शाळेत येणारा मुलगा हा मातीचा गोळा असतो, त्याला कसा आकार द्यायचं ते विठ्ठलाचं काम तुम्हाला करायचं. आणि म्हणून तुम्ही जर त्यावेळेस जर दुर्लक्षितपणा म्हणा, कामचुकारपणा म्हणा, वेळ काढूपणा, कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी किंवा इतर लोकांनी थोडं कामचुकारपणा केला तर चालू शकतो, काही फार नुकसान होत नाही. परंतु शिक्षकाने जर वेळ काढूपणा आणि कामचुकारपणा केला तर एक पिढी बर्बाद होऊ शकते. आणि म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना मानाचा मुजरा करत असताना मला हे आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी जो हा वसा घेतलेला आहे शिक्षणाचा, शिक्षण देण्याचा, शिक्षण प्रदान करण्याचा, ती संस्था खासगी असेल, कॉन्व्हेंट असेल, इंग्लिश असेल, सेमी प्रायव्हेट असेल, जिल्हा परिषद असेल, हे दुय्यम आहे. आणि म्हणून आम्ही जे आता दशसूत्री हा कार्यक्रम मी जो तयार करून दिलेला आहे आणि आम्ही ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमचे शिक्षक बांधव ते पद्धतीने काम करत आहेत. त्यामध्ये हे 10 सूत्र असेच दिलेले आहेत जे ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होते, ज्याच्यामुळे आज समाजामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत. आज वर्तमानपत्र उघडल्या बघा तुम्ही 50% पेक्षा जास्त बातम्या निगेटिव्ह असतात, आपल्या मनावर विपरीत करणार असतात. मग विद्यार्थ्यांच्या मनावर काय होत असत? ह्याला कारणीभूत कोण आहे? आपल्या राज्यापुरता जर आपण विचार करायचं म्हणलं तर आपलं संपूर्ण राज्य संतांची भूमी आहे. वेगवेगळ्या संप्रदायातल्या, वेगवेगळ्या धर्मातल्या अनेक संतांनी, अनेक गुरुने अनेक महिमा वर्णन करून ठेवलेला आहे संस्काराचं. मग आपल्याकडे असं काय होतं? आणि त्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी म्हणजे दशसूत्री जे कार्यक्रम आम्ही घेतोय सध्या, त्याचे लाभ आहे का? पीपीटी घेतो. हे 10 सूत्र मी मुद्दाम आज तुम्हाला, त्यानंतर आता एसपी साहेबांनी काही मुद्दे जे प्रकर्षाने जाणवतात त्याच्याबद्दल, इतर कुठलीही माहिती तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्हाला आम्ही सांगत नाहीये किंवा तुम्हाला काही ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही इथे कोणी करत नाही. कारण स्कूल बसेसच्या संदर्भामध्ये सगळे परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मला काल सीपी साहेब सांगत होते आपल्या ट्रॅफिकच्या पीआयने प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मीटिंग घेतलेली आहे, प्रोसिडिंग केलेलं आहे, GR परिपत्रक दिलेले आहेत. अन्न औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आमचे पाटील साहेब आलेले आहेत. एखाद्या वेळेस एखादं फूड पॉइझनिंग एखाद्या शाळेमध्ये झालं, एखादी अपघाताची घटना एखाद्या शाळेमध्ये झाली, एखाद्या शाळेच्या ड्रायव्हरने काहीतरी मुलीशी छेडछाड काही निश्चितपणा केला तर पूर्ण शाळा बदनाम होतात. म्हणून मग त्या शाळेचा ड्रायव्हर कसा आहे, स्कूलचा ड्रायव्हर कसा आहे, स्कूल बस कशी आहे. आपण आरटीओ साहेबांना इथं बोलवलेलं आहे कारण बऱ्याच बसेसचं मेंटेनन्स झालेलं नाहीये आणि मग कुठेतरी अपघात होतो, 5-25 चिमुरड्याच्या जीवावर बेतं आणि मग सगळी यंत्रणा कामाला लागते, सगळं स्कूल प्रशासन बदनाम होतं. एखाद्या ड्रायव्हरने काय प्रकार केला म्हणून काय सगळे ड्रायव्हर बदमाश असतात का? एखाद्या बसचा अपघात झाला म्हणून काय सगळे बस आउट ऑफ ऑर्डर असतात का? एखाद्या शाळेमध्ये फूड पॉइझनिंग झाले म्हणून काय सगळ्या शाळेमध्ये फूड पॉइझनिंग होते का? नाही होत. परंतु बदनामी सगळ्या शाळेची आणि सगळ्या स्कूल प्रशासनाची होती. तर त्यांची जी काही माहिती आहे तुम्हाला माहित असलेलीच माहिती आहे, फक्त आम्ही इथं त्या गोष्टी अंडरलाईन करतोय, त्या गोष्टी अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यापासून शिक्षण विभागावर, मी सीओ असताना सुद्धा शिक्षण विभागावर जास्त लक्ष दिलं होतं
कारण मुलं घडली तर खऱ्या अर्थानं देशाचा विकास होणार आहे, घराचा विकास होणार आहे, गावाचा विकास होणार आहे. फक्त रस्ते बांधले, पूल बांधले, बिल्डिंग बांधल्या, गाड्या आल्या, विमान आलं म्हणजे विकास होणार नाही. खरा विकास तेव्हा होतो जेव्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि त्याच्यासाठी माझ्या या व्यस्त प्रशासनातून मी या विषयाकडे लक्ष देऊन मागच्या वर्षभरामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आमूलाग्र बदल झालेला. म्हणजे मागील एका वर्षामध्ये वाचन क्षमतेमध्ये 29व्या नंबरवर असलेला जिल्हा 9व्या नंबरवर आला एक वर्षात. आणि लोकसत्ता निर्देशांकाने त्याचा मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते आमच्या शिक्षण विभागाचा आमचा सत्कार केला. जर एका वर्षामध्ये एवढा बदल होऊ शकतो तर तुम्ही आम्ही जर सातत्यानं काम केलं तर या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही. कारण गोरगरीब घराण्यातली मुलं ती तुमच्या शाळेत आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत आणि त्यांचे आई वडील तुमच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत की तुमच्या माध्यमातून माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचा उत्कर्ष होणार आहे. आपली मुलं जेव्हा दुसऱ्या शाळेमध्ये असतात तेव्हा आपल्याला असं वाटत असते की त्या शाळेतल्या शिक्षकाने असं वागलं पाहिजे, शिक्षिकेने असं वागलं पाहिजे, शाळा प्रशासनाने असं केलं पाहिजे. पण दुसऱ्यांची मुलं जेव्हा आपल्या शाळेमध्ये असतात तेव्हा आपण किती इफेक्टिव्हली, आता तुमच्या सगळ्या कॉन्व्हेंट स्कूल आहेत, प्रायव्हेट स्कूल आहेत, तुमच्याकडे कॉम्पिटिशन आहे, मॅनेजमेंटचं तुमच्याकडे लक्ष आहे, त्यामुळे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं. म्हणजे मी काही गोष्टी बोलतो ते तुमच्यासाठीचे नाही आहे, त्या ग्रामीण भागासाठी आहे. तुम्ही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. पण आता ही 10 सूत्र मी जे दिलेली आहेत, जे 10 सूत्र तयार करण्याचा माझे 2 वर्ष मी अभ्यास केला. 100-150 लोकांशी, 100-150 विद्यार्थ्यांशी, 100-150 पालकांशी चर्चा करून आवश्यकता काय होती, जरा मागची स्लाइड घ्या ना. म्हणजे विनाकारण म्हणजे आपल्याला काही शाळेमध्ये काहीतरी राबवायचं आहे, काहीतरी बातम्या येतील असं नाही. खरी गरज काय होती बा याची, हे 7-8 मुद्दे आहेत. आता या प्रत्येक मुद्द्यावर मी विश्लेषण करत नाही कारण वेळ फार कमी आहे. परंतु सध्याच्या विद्यार्थ्याच्या परिस्थितीचा जर आलेख बघितला, तुम्हाला मला काय वाटतंय, 100% मार्क घेतलं म्हणजे झालं, माझा विद्यार्थी, माझा पाल्य, माझा मुलगा, माझी मुलगी ओके. पण तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो, 100% मार्क घेतलेले अनेक मुलं मुली अपयशी झालेले आहेत, जीवनात फेल गेलेले आहेत. परंतु दुर्दैवानं पालक म्हणून मला आणि शिक्षक म्हणून तुम्हाला असं वाटतं की 100% मार्क मिळणं म्हणजेच यश आहे. बरं, एकीकडे हे मार्क मिळवत असताना मुलावर संस्कार किती होतात, संस्कृती त्यांच्या मनामध्ये किती रुजते आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुलं किती जागरूक आहेत. एखाद्या विषयावर बोलायला आलं तर 5 मिनिट विद्यार्थी बोलू शकतात का, एखादं संकट आलं, एखादं अडचण आलं तर त्याच्यावर विद्यार्थी मात करू शकतात का. मागच्या 1 वर्षामध्ये 20 मुला मुलीने आत्महत्या केली तुमच्या शहरामध्ये, माझ्या शहरामध्ये. ते मोबाईलला डीपी स्टेटस ठेवायसाठी फोटो काढायच्या, रील काढायच्या नादात 18 मुला मुलीने जीव गमावला मागच्या वर्षात. काल परवाच सुद्धा एक घटना आहे, तुम्ही पेपर वाचत असाल दररोज. काय वाटत असेल ते आई वडिलांना, 12-13 वर्ष हाता पोटचा गोळा सांभाळलेला अचानक एका छोट्या कंपनीमुळे मृत्युमुखी पडतो किंवा मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करतो. मागच्या वर्षी तर शहरात एसपी साहेब आठवत असेल 3 आत्महत्या कंटिन्यू झाल्या आपल्या डीसीपीची मुलीमध्ये. त्याच्यानंतर एक मुलीनं 4-5 मध्ये उडी मारून आत्महत्या केली, त्याच्या 3ऱ्या दिवशी दलित उडी मारून आत्महत्या केली. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांशी म्हणजे संस्कृतीपासून दूर चाललंय. मातृभक्ती नाही, पितृभक्ती नाही, अनाथ आश्रम, वयोवृद्ध आश्रम, वृद्धाश्रमाची संख्या दुपटी तिपटीने वेगाने वाढायला लागली. वडीलधाऱ्याला मान देत नाहीत मुलं. आपल्यापैकी बरेच जण ग्रामीण भागातून आले असाल. पूर्वी ग्रामीण भागामध्ये घरी कोणी आलं तर त्याला हातपाय धुवायला पाणी द्यायचं, साखर गुळ काहीतरी द्यायची, सुखदुःखाच्या फाटकी सतरंजी राहायची, फाटलेल्या पोत्यावर बसायचे लोक. परंतु जिव्हाळा राहायचा, आत्मीयता राहायचा, प्रेम राहायचं, विश्वास राहायचा. आज लाखो रुपयाचे सोफा सेट घरात आले,
पण आत्मीयता शून्य झाली. आज कोणाच्या घरात गेलं तर तुम्ही आला का गेला का कोणी विचारत सुद्धा नाही. घरातला ज्येष्ठ नागरिक लागून काढून येतो, पाणी देतो, चहा विचारतो. नाहीतर मुलं आजकालची कोणा पावलाला बोलत नाहीत, प्रत्येकाच्या घरात आहे. मग असंच बघत बसायचं का आपण? देशभक्तीवर सगळे, एखादी घटना घडली की सगळ्याच्या डीपीला तिरंगा राहतो. रक्तदान करायला यामध्ये की 10 लोक येतात. काय करायचे त्या डीपीला स्टेटसला तिरंगा ठेवून? देशभक्ती काय कामाची असली देशभक्ती? मातृभक्ती नाही, पितृभक्ती नाही, गुरुभक्ती नाहीये. आपण सगळ्या ठिकाणी सगळ्या भिंतीवर लिहिलेलं आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्ही आम्ही मान देऊन काय होतो? काय विद्यार्थी मानतात का? बघा तुम्ही. पिढी इतकी खराब झालेली आहे, तुम्हाला सांगतो. अनेक शाळेमध्ये संतांच्या ओव्या लिहिलेल्या असतात. मी एका शाळेमध्ये गेलो होतो, भिंतीवर लिहिलं होतं, प्रयत्ने वाळूचे कमरा गळिता तेल ही गळे. तुकारामाच्या 10,000 अभंगातून कितीतरी ओव्या आपल्याला पाठ आहेत. नाही निर्मळ जीवन काय करेल साधन, अति देते माती, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपला साधू तेथे देव तेथेची ओळखावा. पण आता नवीन पिढीतले पोरं बघा, त्या शाळेमध्ये लिहिलं होतं प्रयत्ने वाळूचे कदर गळिता तेल ही गळे. याचं वर्णन तुम्हाला सांगायची गरज नाहीये, काय म्हणलंय संतांनी. पण ते पोरं बोलत होते ते शाळेतले, मी ऐकलं ते म्हणतात वाळून कुठं तेल गळते का काय बोलतात हे लोक. ही परिस्थिती झालेली आहे. आणि मग संतांची भूमी असून काय आणि संतांच्या जन्मभूमीत जन्मून काय, काही उपयोग होत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून भविष्यात काय आवश्यकता आहे. दिन दुगणी रात चौगुणी लोकसंख्या वाढायला लागलेली आहे. 10 वर्षापूर्वीचं शहर आठवा, तुम्ही आजचं शहर आठवा, पुढे 10 वर्षानंतर काय होणार आहे आठवा. आणि म्हणून ही जी दशसूत्रे पुढे केली, त्याच्यामध्ये मी ही निर्मिती करत असताना शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांची निबंध स्पर्धा, शिक्षण तज्ञाची मते, शिक्षण विभागातील अधिकारी चर्चा, पालक विद्यार्थी, आणि झोपडपट्टीमध्ये जाऊन बसलो मी. काय पालकाला वाटतंय शिक्षणाबद्दल. ग्रामीण भागात फिरलो, शहरी भागात फिरलो आणि सगळ्यांशी चर्चा करून मी ही दशसूत्रे दिली होती. पुढे घ्या. हे 10 सूत्र मी सोलापूरला शिक्षण विभागात म्हणजे जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना तिथे राबवली. आणि 2 वर्षानंतर तिथल्या ग्रामीण भागामध्ये आणि तिथल्या शाळेमध्ये आमूलाग्र बदल झालेला. आपल्यापैकी जर कोणी सोलापूरचा असेल तर जाऊन बघा. तिथे अनेक कुटुंबाचे विभक्त झाले होते, ते एकत्र आले. अनेक विद्यार्थ्यांच्या वाईट सवयी बंद झालेल्या आहेत. शिक्षकांच्या सुद्धा वाईट सवयी बंद झालेल्या आहेत या दशसूत्रीच्या अंमलबजावणीमुळे. आणि मग यात काय मी वेगळं काय दिलं नाही जे तुम्हाला माहिती नाहीये किंवा कुठल्या शासन निर्णयात नाहीये, असं काय मी आकाशातून ते विषय काढले नाही. रोजच्या जीवनातल्या घडाल्या घटामोडीवरचे हे विषय आहेत. यामध्ये बघा, गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, संस्कारक्षम आनंददायी मुलीची सुरक्षितता, कौशल्य स्वावलंबित, IT क्षम, स्ववियुक्ती प्रोत्साहन, नवशिक्षण पद्धती. आता महत्वाच्या याच्यामध्ये संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे. विचार करा आता सध्या संस्काराचं काय चाललंय. म्हणजे प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने जास्त मला या ठिकाणी बोलायचं नाहीये, परंतु आपण जर खोलात जाऊन विचार केला तर आपण सगळ्या ठिकाणी म्हणजे आपण इव्हन घरी, शाळेत आपण किती संस्कार विद्यार्थ्यांना देतोय. मी काय आता माझ्या जिल्हा परिषदच्या कार्यशाळेमध्ये मी अनेक पेपराची कटिंग घेऊन जात असतो. तर एक बातमी मी त्या कार्यशाळेत ही केली होती. एक बातमी आता आहे, त्याने कुरकुरणाऱ्या पाकिटासाठी सोडले घर. वर्षभरात 81 जणांचे मोबाईल ड्रेससाठी रुसवा, लोहमार्ग पोलिसात तक्रार. कुरकुरे दिले नाही आई वडिलांनी म्हणून घर सोडून गेले. मोबाईल दिला नाही 81 मुलांनी घर सोडले. आता मी आत्महत्याच्या घटना सांगितल्या, परत सांगत नाही. आज शुभ दिवस आहे.
पूर्वी मुलींना छेडछाड करण्याच्या घटना महाविद्यालयात घडायच्या, आता शाळेत घडतात. आणि तुम्ही आम्ही व्यस्त आहे. मॅक्झिमम पालक घरी मुला मुलीशी बोलतच नाहीये, संवाद सगळा बंद झालाय. मी अनेक घरात प्रसंग बघितले, सगळे मोबाईलवर बसलेत, एकाच घरामध्ये एकाच छताखाली मोबाईलनं आणि त्या टीव्हीनं आणि हे चॅनलच्या ज्या सिरियल आहेत यांनी जेवढा आपल्या संस्कृती आणि संस्कारचा सत्यानाश केलाय तेवढा जगात कोणाचा सत्यानाश झाला नसेल. म्हणून आता आम्ही शिक्षण विभागामार्फत पालकांचे मेळावे आता ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही घेणार आहोत. पालक स्वतः टीव्ही बघत बसतात मोठमोठे आवाज करून, कसं मुलं अभ्यास करणार आहे. अनेक वडील आपल्या पोरासमोर असं असं करत आणि त्याला म्हणणार व्यसनापासून दूर राहा. कोणता पोरगा व्यसनापासून दूर राहणार आहे? तुमचे आई वडील जर व्यसन करत असतील तर. आणि तुम्ही सिरियल बघा मन लावून एक 8 दिवस, 80% सिरियल हे आपले संसार ध्वस्त करणारे आहेत, आपले घर फोडणारे आहेत, आपल्या मुलाच्या मनावर विपरीत परिणाम करणारे आहेत. अनेक पोलीस तपासामध्ये हे निष्पन्न झालंय की अनेक मुलांनी मोटरसायकल चोरल्या, सायकली चोरल्या, मोबाईल चोरले आणि त्याला विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मी सिरियल बघून हे शिकलो. आणि अशाच प्रकारचे सिरियल आपण सगळे आनंदाने बघत बसलेला असतो, आई वडील मुलं मुली. संस्कारक्षम विद्यार्थी कसे घडतील? कोचिंग क्लासेस शहरामध्ये अनेक आहेत. त्या कोचिंग क्लासेसच्या संचालकाची कार्यशाळा होती, पुरस्कार वितरण एका दैनिकाने ठेवला होता ताज हॉटेलमध्ये. मी आणि जी श्रीकांत साहेब गेलो होतो. खरं म्हणजे तिथं असे प्रश्न काढून त्यांना नाराज करायला नाही पाहिजे होते, पण मी बोललो होतो. मी त्या सगळ्या कोचिंग क्लासेस वाल्याला विचारला एक प्रश्न. 30-40 होते, त्याच्यामुळे छोटा हॉलमध्ये होता, असं प्रत्येकाला मला विचारता येत होतं. मी भाषण करताना त्यांना विचारलं, तुम्ही कोचिंग क्लासेस चालवता, विद्यार्थ्यांचं जीवन घडवता, सगळं चांगलं आहे, पण एक प्रश्नाचं उत्तर मला द्या. मागच्या 1 वर्षकाळामध्ये कमी मार्क पडले किंवा फेल झाल्यामुळे किती मुला मुलीने आत्महत्या केली? माहित नव्हतं त्यांना. मग दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला की तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये नीट असेल, सेट असेल किंवा जसं तुम्ही परीक्षा घेता कोचिंग क्लासेस, त्या कोर्समध्ये तुमच्याकडे शिकणारे मुलं 100% मार्क घ्यावा म्हणून शिकवत असताना त्यांच्यावर संस्कार घडवावेत म्हणून काय तुम्ही 10-15 मिनिट दररोज देता का? नाही. 100% माणूस जीवनात यशस्वी कसा होऊ शकतो? पण आपण मुलाच्या डोक्यात बसवायला लागलो तुला यशस्वीच व्हायचं आहे. आपण भिंतीवर बऱ्याच गोष्टी लिहितो, शाळेत, घरी, बंगल्यावर. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं ज्या शाळेमध्ये प्रथम दर्शनी भागात लिहिलंय त्या शाळेमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी फेल झाल्यामुळे आत्महत्या केली. काय उपयोग आहे ते भिंतीवर लिहिलेच? आपल्या घरी पण लिहिलेलं असतं अतिथी देवो भव, परंतु 2 पाहुणे आले की आपली बायको म्हणजे चला बाहेर जाऊ जेवायला. विरोधाभास लक्षात घ्या. मी तुम्हाला आज या ठिकाणी जे बोलवलंय, मी तुम्हाला कुठलंही ज्ञान किंवा मार्गदर्शन करण्यासाठी नाही. ह्या संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याच्या माध्यमातून तुम्हाला शाळेमध्ये विद्यार्थ्यावर अनेक शाळेमध्ये चांगले संस्कार देतात, नाही अशातला भाग नाहीये. मी देत नाही असं म्हणत नाहीये, परंतु तुम्हाला याच्यानंतर जाणीवपूर्वक या गोष्टीवर लक्ष द्या. तुमच्या रुटीन कोर्समध्ये, रुटीन प्रोटोकॉलमध्ये, रुटीन असेंब्लीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी करताय, पण आता याच्यानंतर जाणीवपूर्वक माझ्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर मी संस्कार करणार. आम्ही सोलापूरला एक नियम लावला संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये की घरून निघताना आई वडील आजी आजोबाच्या पाया पडूनच निघायचं. वर्गात आल्यानंतर गुरुजीच्या पाया पडायचं, मग बेंचवर बसायचं. घरी गेल्यानंतर दप्तर ठेवायचं, हातपाय धुवायचं. जो काय तुमचा धर्म, संप्रदाय, पंथ, जात जे काय आहे त्याच्याप्रमाणे दिवा लावा, उदबत्ती लावा, नमाज पढा, आरती करा आणि मग खेळायला जा किंवा अभ्यासाला बस. साधा नियम होता. मी तुम्हाला वर्तमानपत्रातले कटिंग दाखवतो.
मी तिथं असेपर्यंत 4 कुटुंब जे विभक्त झाले होते, आजी आजोबा दुसरीकडे राहत होते, मुलाच्या ह्या आग्रहामुळे घरी आणावं लागलं त्यांना. आज तिथला कुठलाही मुलगा रस्त्याने जाताना जरी वडीलधारा माणूस दिसला तरी हात जोडतो. घरी आलेल्या पाहुण्याला तो पाणी देतो हात पाय धुवायला. संस्कार म्हणजे काय फार मोठमोठे नाहीत. हिमालयात जाऊन एका पायावर उभं करायचं नाही विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला जाऊन हिमालयात उभं राहायचं नाही. हाच आई वडिलांचा मान नाही, शिक्षकांचा मान नाही. आम्ही अनेक कार्यक्रमामध्ये, असंख्य कार्यक्रमामध्ये मी सांगत असतो, आई वडील आणि गुरु ह्या 3 लोकांचं महत्व विद्यार्थ्याच्या डोक्यात भरवा. कारण जगामध्ये हे 3च लोक असे आहेत की जे निस्वार्थपणे काम करत असतात आणि आपला विद्यार्थी किंवा आपला मुलगा याचं चांगलं व्हावं म्हणून कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करणार. परंतु दुर्दैवानं आज या 3 लोकांचा सगळ्यात जास्त अपमान होतो. कित्येक शाळा महाविद्यालयामध्ये आई वडिलांबद्दल विपरीत बोलणारे प्रसंग मी जवळून पाहिलेत. आई वडिलांचा खून करेपर्यंत घटना गेलेल्या आहेत. तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल, मी खोटं काही या ठिकाणी बोलत नाही. पण तुम्ही आम्ही काय करतो, प्रत्येक ठिकाणी भेटलो रे म्हटलं की आपल्या गप्पा सुरू होतात. काय वाईट परिस्थिती आली हो, काय मुलं मुली बिघडल्या हो, फार वाईट दिवस आले हो. स्मशानभूमीमध्ये सुद्धा लोक हेच बोलतात बसले. सुधारायचं कोणी? चंद्रावर किंवा कुठल्या ग्रहावर कोणी येऊन आपल्याकडची परिस्थिती सुधारणार नाहीये. ती परिस्थिती तुम्हाला आणि आम्हाला सुधारावं लागणार. ही फक्त शाळेतलं वर्णन करत नाही, तुमच्या आमच्या घरी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. आणि म्हणून संस्कार घडवताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, देशभक्तीपर गीत आहे. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये भावगीतं, भक्तिगीतं व्हायची, बडबड गीतं व्हायचे, भावगीते होते. सानिया गुरुजी, गदी माडगूळकर यांचे गाण्याचे सकाळी सकाळी असलेले त्यावेळेस कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कार व्हायचे विद्यार्थ्यावर. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. 10 घंटे लेक्चर द्यायची गरज नाही. 4-5 वेळेस जर हे गाणं विद्यार्थ्यांनी म्हटलं तर त्याला ऑटोमॅटिक कळतं. पण ते बंद झाले मध्यंतरीच्या काळामध्ये. म्हणून आम्ही सोलापूरला गीत गुंजन नावाचा कार्यक्रम सुरू केला आणि सगळ्या शाळांमधल्या शिक्षक शिक्षिकेचं ट्रेनिंग घेतलं आम्ही. तबला, पेटी, हार्मोनियम हे सगळं वाजवायचं आणि हे सगळे गाणे परत सुरू केले आम्ही शाळेमध्ये. सगळ्या धर्मामध्ये सगळ्या संतांनी अतिशय चांगलं लिहिलेलं आहे. कुठलाही धर्म लहान, कुठलाही धर्म मोठा काय नाही. संतांची वाणी, कबीराची वाणी, मग बायबल असेल, पुराण असेल, महाभारत असेल, भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, सगळ्यामध्ये जीवन सार्थक करणारच लिहिलेलं आहे. पण ते विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवलं जात नाही. संतांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा संतांचं साहित्य वाचलं जात नाहीये. आपण बाहेर गेल्यावर सांगतो कुठल्या जिल्ह्यातून आलो, संभाजीनगर, पैठण आमच्या जिल्ह्यात आहे. नाताचे अभंग विचारा बघा. सोलापूर जिल्ह्यामध्ये आरण नावाचं गाव आहे, तिथे सावतामाळी राहायचे. त्या सावतामाळीबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, त्यांचे अभंग ऐकले असेल. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी सखे संतांनी ते अभंग लिहिले. त्या सावतामाळीबद्दल सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना माहिती नव्हतं, शिक्षकांना माहिती नव्हतं, मुख्याध्यापकांना माहिती नव्हतं. कसे संस्कार करणार आपण? आणि आपल्या कर्मालाच खरी भक्ती समजायला पाहिजे, कर्मालाच खरी पूजा समजायला पाहिजे. याच सावतामाळीनं इतका मोठा संत, पंढरपूर पासून त्याचं गाव फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. सावतामाळी कधीही पंढरपूरला गेले नाही, तुम्हाला माहित असेल. आणि जेव्हा आषाढी एकादशीला सगळ्या दिंड्या त्यांच्या गावावरून जायचे, ते दिंड्या आल्या की धुऱ्यावर यायचे आणि त्या दिंड्यातल्या लोकांना, वारकऱ्यांना नमस्कार करायचे आणि म्हणायचे, बाबा तुम्ही चालले पंढरपूरला तर पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. ते वारकरी हो म्हणायचे, पुढे जायचे. 5, 10, 12 वर्ष असं चालल्यावर मग एका वर्षी परत दिंड्या गेल्या, परत सावतामाळे धुऱ्यावर आले, परत वारकऱ्याला उभं केले, नमस्कार केले, पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. ते वारकरी चिडले ना, 100-150 किलोमीटर आम्ही जातो पायी.
मग त्यातल्या 2-3 वारकरी जर अग्रेसिव्ह असतील त्यांनी त्याला बाजूला घेतलं सावतामाळीला. लेखा म्हणे आम्ही एवढा लांबून येतो 100-150 किलोमीटरवर आणि तू 25 किलोमीटर पंढरपूर असून तू तिथं जाऊन दर्शन करत नाही, आम्हाला सांगतो का नमस्कार सांगायला? तेव्हा सावतामाळीनं सांगितलं की मला पांडुरंगानं सांगितले तुझं जे काम आहे त्या प्रत्येक कामात मी आहे, पंढरपूरला याची गरज नाही, मी तुला भेटायला यायचं आहे. आणि म्हणून त्यांच्या मोठेवर गाणं आहे, पाणीवर गाणं आहे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. प्रत्येक पावलामध्ये त्यांनी मिठाई बघितली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्या महाराष्ट्रातून दिंड्या पालख्या पंढरपूरला जातात, फक्त एक दिंडी पंढरपूरची सावतामाळीकडे येते. पांडुरंग त्यांना भेटायला येतो. आपण आपल्या कामात किती देव बघतो. कबीराचे दोहे तुम्हाला 10-12 दोहे सांगू शकतो की कामाला महत्व दिले. न्हावी समाजातला संत होता आम्ही वारीक वारीक केस कापू बारीक बारीक. अभंग आहे, तुम्ही काढून बघा. म्हणजे देवळात गेलं, मंदिरात गेलं, चर्च मध्ये गेलं, मस्जिदीमध्ये गेलं म्हणजेच देवाची अल्लाची येशूची प्रार्थना होत नाही. आपल्या कामातून सुद्धा आपण प्रार्थना करू शकतो, नमाज पढू शकतो, आरती आराधना साधना करू शकतो. हे आपल्याला जेपर्यंत आपण ह्या मुलांना शॉर्टकट शोधणारे मुलं इतके झालेले आहेत. तुम्ही मागे 1 महिन्याचे पेपर काढून बघा, तुम्हाला 5-25 घटना दिसतील मुलं वाम मार्गाला गेलेली. आम्ही शहरातले कितीतरी कॅफे हाऊस, डीसीपी साहेब बसले तिथं, सीपी साहेब असतात आणखी जास्त सांगतो असतात, शहरातले कितीतरी कॅफे हाऊस आम्ही उद्ध्वस्त केले काहीतरी कारण काढून. महापालिका आणि सीपी साहेबाच्या मदतीने का बरं काढले? 50 रुपयाची कॉफी 500 रुपयाला देऊन मुलं मुली दिवसभर तिथं गप्पा मारत बसायचे. नाही ते स्वप्न रंगवायचे जे कधी सत्य होत नाही. आई वडिलांनी मेहनतीने पैसे कमवलेला. मी आता महाविद्यालयामध्ये युवा संवाद नावाचा कार्यक्रम सुरू केलाय. मला जसा वेळ भेटतो तसं महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना 2-2, 3-3 तास बोलतो मी. त्याच्यात सांगतो विद्यार्थ्यांना वडिलांना 1 रुपया कमवायला किती कष्ट होते तुम्ही कमवून बघा. तुम्ही किरकोळीत कॉफीसाठी 250-500 रुपये देता. हे संस्कार मला प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर करायचे. अनेक प्रसंग आहेत, आता मी ते सगळे इथं सांगत बसत नाही. तर माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये या संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये ह्या गोष्टी घडाव्यात एवढीच अपेक्षा आहे. काय करायचं, कशा पद्धतीने करायचं त्याच्या खोलात मी या ठिकाणी जाणार नाही, ते तुम्ही ठरवू शकता. दुसरा त्याच्यातला पॉइंट होता आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे. आता तुम्ही म्हणाल साहेब आम्ही शिक्षक आहेत, आरोग्याचा आणि आमचा काय संबंध आहे? आमच्यात कोणी डॉक्टर नाही. डॉक्टर असण्याची गरज पण नाही. मी अनेक जणांना म्हणतो मी एसपी साहेब आपण एखाद्या शाळेमध्ये जाऊ. इंटरव्ह्यू झाला जेव्हा डबा खात सगळे मुलं बसतात, मी त्या शाळेच्या गेटवरून तुम्हाला सांगतो कोणाच्या डब्यात काय आहे. इतक्या समोर मी चॅलेंज सांगतो. जे मुलं एकत्र बसून डबा खातात त्यांच्या डब्यात तुम्हाला नूडल्स, पिझ्झा, बर्गर असले पदार्थ. जे दूर बसून डबे खातात त्यांच्या डब्यात भाजी पोळी चटणी ठेचा. कदाचित तुम्हाला माहित असेल किंवा कदाचित माहित नसेल, मी स्वतः 9 लाख विद्यार्थ्यांची डिटेल तपासणी केल्यानंतर जे शहरात आणि शहराच्या अवतीभोवती जी मुलं आहेत असे 65,000 मुलांचे डायजेस्टिव्ह सिस्टीम डॅमेज झाले. मी कुणाची IQ किंवा कुठली वाचलेली बातमी सांगत नाही, मी स्वतः सोलापूरला हा प्रयोग केल्यानंतर सांगतो. या इन्स्टंट फूड मुळे लहान मुलांचे आतडे सगळे खराब होऊन गेले. तुम्ही आम्ही काय करतोय, लेकरू मागते ना द्या काय मागेल. पण बाटली बंद पे आणि इन्स्टंट फूड न काय व्हायले तुम्ही आपल्या लेकराची एकदा सोनोग्राफी करून बघा, तुम्हाला भयंकर वास्तव लक्षात येईल.
खराब करून टाकलेलं आहे, तुम्ही आम्हीच. मी किंवा SP साहेब किंवा CO साहेब जर आता बाहेर आम्ही ताप पेत थांबलो किंवा नारळ पाणी पीत थांबलो तर तुम्हीच काय म्हणून कसला साहेब आहे नारळ पाणी प्यायला लागला. तेच एखादा साहेब जाऊन आमची बाटली घेऊन कुठे थांबला, बंद बाटली, ते कुठले कुठले पेय असतात तर कुठलं नाव घेऊन कंपनीवाले कारवाई करते. हा ते मत हा साहेब भारी. आपण घरामध्ये असं वातावरण निर्माण केले, ते बंद बाटलीतले पेय किंवा इन्स्टंट फूड किंवा ते 2 मिनिटात काय होतंय किंवा 2 मिनिटात पार्सल येते, ते म्हणलं की आपल्याला हा एकदम भारी. भाकरी, पोळी, भाजी, चटणी, लोणचं, ठेचा हे खाणारे म्हणजे अहो आपल्याकडे का जुन्या काळामध्ये का करणारे नव्हते का, संपत्ती नव्हती का, श्रीमंती नव्हती. आज आम्ही ग्रामीण भागातून आलो, तुमच्यापैकी बरेच जण ग्रामीण भागातून असतील, तुम्ही आई वडील आजी आजोबाचे दिवस आठवा. 25 लोक जरी पाहुणे म्हणून घरात आले तर घरातली माऊली उठून अर्ध्या तासामध्ये बेसन भाकरी करून जीव घालायचे. आता मला तसं 2 लोक आले तरी आपण बाहेर घेऊन जातो लगेच. सकाळी आपला शेतकरी किंवा गडी रात्रीची भाकरी ठेचा घेऊन शेतात जात होते, शेतकरी शेतात जात होते. सकाळी त्या माऊलीला 2 भाकरी करायला किती वेळ लागते? जी माऊली 10 मिनिटांमध्ये 50 लोकांचा स्वयंपाक करून जीव घालती, त्या माऊलीला सकाळी 2 भाकरी करायला काय जड जात होतं? का बरं हे रात्रीच्या भाकरी घेऊन जायचे? रात्रीच्या भाकरीमध्ये सकाळी काय मिळतंय हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही एखाद्या डॉक्टरांना विचारा, एखाद्या डायटिशियनला विचारा, ते सांगतील. मला सांगायचा तो अधिकार नाही. आपले मुलं काय खातात, कशा पद्धतीने खातात, बाहेर काय पितात. आज मी एक्साइज SP साहेबांना बोलवलं नाही, त्यानंतर मी त्यांनाही बोलायला लावलं असतं. शहरातल्या बार मध्ये 40% जास्त ग्राहक हे विद्यार्थी आहेत. आम्ही आता दंड घातलाय, आधार कार्ड किंवा आयडेंटिटी कार्ड बघितल्याशिवाय 21 वर्ष झाल्याशिवाय प्रवेश देऊ नका म्हणून. परंतु त्यांना धंदा करायचा आहे, ते कितपत नियम पाळतील? अहो दसरा दिवाळीच्या दिवशी सुद्धा बार मध्ये बसायला जागा राहत नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती, तुम्ही जाता काय? आमची सगळी यंत्रणा तपासायला असते. अतिशय भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे ज्या सणावारासाठी आपण वर्ष करतो, गणपती उत्सव असेल, नवरात्र असेल, ईद असेल, रमजान असेल, ख्रिसमस डे, ह्या काळामध्ये सुद्धा आम्ही बंद करतो, दंड करतो, सगळं करतो. परंतु जोपर्यंत संस्कार विद्यार्थ्यावर होणार नाही, तर आरोग्याच्या बाबतीमध्ये जनजागरण होणार नाही, तोपर्यंत मुलाचं वय वर्ष 18 ते 21 मध्ये हार्ट अटॅकने मागच्या 2 वर्षात 25 मुलं वारल्याच्या बातम्या माझ्याकडे आहेत. 18 ते 21 हे काय वय आहे हार्ट अटॅक येण्याचं? तुम्ही शाळा म्हणून शाळेकडे बघू नका, आधी घरी बघा. आपले पण मुलं मुली आहेत, नातवंड असतील, रुसू द्या, रडू द्या, पण चांगल्या सवय. आता आम्ही शाळेमध्ये परवा डॉक्टरांची बैठक घेतली आम्ही, CO साहेबांना माहिती आहे, आम्ही सिव्हिल सर्जन आणि DHO ला सांगितले आता प्रत्येक शाळेमध्ये एका दिवशी एक डॉक्टर जाऊन व्याख्यान देणार. जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही करतोय. जोपर्यंत तुम्ही आम्ही सवय लावणार नाहीये तोपर्यंत सवय लागणार नाही. आणि अशा गोष्टीला जर आपण प्रेरित करत गेलो, मी आमच्या जिल्हा परिषदच्या कार्यशाळेमध्ये सांगितलं, तुम्ही विकास होता, माझी मुलगी थम्सअप का कोका कोला कुठलं तरी पेय प्यायचा खूप आग्रह करायचा. पालकाप्रमाणे मला वाटत देणं मागते ना काय फरक पडतो. एक दुधा मारले, एक नाही दिलं, रडारडी सोडा. मग माझ्या मिसेसने काय केलं, एका दिवशी बाटली बोलवली, ती मुलगी इकडे तिकडे कुठे गेली की ते टोपण काढली, एक झुरळ मारून त्याच्यात टाकून दिली. ती आली की टोपण वगैरे ठेवली, घे टाकली. तिने टोपण उघडलं, मध्ये झुरळ दिसलं. मग याच्यात तर झुरळ आहे म्हणून तर तुला पिऊ नको म्हणते, ह्याच्यामध्ये काय पण असतं. त्या दिवशीनंतर आजपर्यंत माझ्या मुलीला कुठल्याही बाटलीला हात लावला नाही, कुठल्याही पेयाच्या.
आपल्याला करायचं म्हणल्यावर काय कठीण काय, पण आपल्याला काय वाटतं, यार मला माझ्या नशिबानं मिळालं नाही, माझ्या लेकराला मिळायला लागलं की द्यायला काय हरकत आहे. मी कमाई करतोय, मुख्याध्यापक आहे, अधिकारी आहे, पैसे आहे माझ्याकडे, मागते तर द्या, जरूर द्या, पण ते देण्या अगोदर हे विचार करा की त्याच्या माध्यमातून आपल्या लेकराच्या पोटात आपण विष तर घालत नाही. आणि मग प्रतिकारक क्षमता कमी झाली, थोडं पावसात भिजून आले की सर्दी होती, थोडं ठेस लागले की 4 दिवस रडत बसतात, शिक्षकाने एखादी छडी मारली की लगेच रडत बसतात, शिक्षकाची तक्रार होती, अंग लाल होईपर्यंत शिक्षक आम्हाला मारत होते, पण आम्ही कधी तक्रार नाही केलेली आमच्या काळामध्ये. आज तुम्ही एक छडी मारून बघा बरं, मायबाप लगे भांडायला येतात. ही परिस्थिती झालेली आहे. त्या परिस्थितीला कारणीभूत दुसरी नाहीये, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्ही आम्ही सगळे जबाबदार आहोत. त्याच्यामुळे आरोग्यक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयी, घरचे हे उपवास करणं काय महत्वाचं आहे, देवदान घरी आपण कशासाठी करतो, घरी आरती करणे, नमाज पडणे, उदबत्ती लावणे, अगरबत्ती लावणे कशासाठी करतात, बाहेरून आल्यावर हातपाय का धुतले जातात, जेवताना पाट्यावर काय, ह्याच्यातलं विज्ञान शिकवा. आणि विज्ञान विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल प्रत्येक सणावारातलं, प्रत्येक आचरणातलं, तर आपल्याला आधी अभ्यास करावा लागेल. हिसाब नीतीच्या एवढ्या मोठ्या गोष्टी होत्या, किती शिक्षकाने किती मुख्याध्यापकाने हिसाब नीतीचे पुस्तकं वाचलेत, 5-25 पेक्षा जास्त हात वर येणार नाही विचारलं. पण त्यातल्या कोल्हा, उंट, हत्ती, ससा ह्याच्या गोष्टी आज सांगायला लागले की उंट कुठं बोलतोय का, कोल्हा कुठं बोलतोय का, परंतु ऊसाच्या गोष्टी, कोल्ह्याच्या गोष्टी, किंवा कावळावरी चोच मांस घेऊन बसला, खाऊन कोल्हा म्हणाला तो किती चांगलं गाणं म्हणतो, म्हणजे फाजील स्तुती केल्यानंतर त्याला बळी पडू नये, आपल्या हातचं निघून जातं. हे ज्या गोष्टी होत्या, ह्या गोष्टीतून ज्ञान मिळत होतं, संस्कार मिळत होते, पण ते सांगणं आता बंद झालं. आणि म्हणून आपल्या घरच्या, आता कोरोनाच्या काळामध्ये बघा बरं, लोक कसं हात धुवू नको म्हणले तरी धुवायचे, मोतीला गेल्यानंतर आंघोळ का करावं म्हणून घरचे लोक भांडायचे पूर्वी, आता डबल आंघोळ करतात मोतीहून आल्यावर. त्याच्या मागचं विज्ञान समजून घ्या आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगा. आणि घरामध्ये प्रसन्न अगरबत्ती लावली, दिवा लावला, त्या दिव्यातून कुठले किरण बाहेर पडतात, अगरबत्तीच्या वासातून काय होतंय, घरी मंत्रोच्चार किंवा नमाजाचे किंवा कुराणाचे किंवा बायबलचे स्तोत्र गायल्याने घरातल्या वातावरणावर काय परिणाम होतो, हे आपल्याला माहित नसतं तर आपण विद्यार्थ्यांना कसं सांगणार आहे. वर्षभरातल्या सगळ्या सणाची माहिती देणार आणि प्रत्येक सणातलं विज्ञान सांगणारे 25 पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. कधी घेतो आपण, कधी वाचतो, आपल्यालाच वेळ नाहीये. आणि त्याच्यामुळं ही आरोग्यक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी तुम्ही वेगळा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आयटी क्षम विद्यार्थी घडवणे असा एक मुद्दा आपण त्याच्यात घेतला होता. आता आयटी क्षम विद्यार्थी म्हणजे तुमच्या आमच्याकडे आता मुलं मुली आहेत, घरी मोबाईल वापरतात, तुम्हाला मला सगळ्याला काळजी आहे, मुलं काय बघत असतील मोबाईलवर, इंटरनेटचा काय वापर करत असतील, सगळ्यांना काळजी आहे. पण आता मुलापासून किंवा मुलीपासून मोबाईल किंवा टॅब किंवा कॉम्प्युटर काढून ते प्रगती करू शकणार नाही. त्यांना मोबाईल दिला पाहिजे, संगणक दिला पाहिजे, टॅब दिला पाहिजे, पण त्याचबरोबर त्याचा वापर कसा केला पाहिजे, त्याच्यावर काय बघितलं पाहिजे, काय बघितलं नाही पाहिजे, जास्त बघितल्यावर डोळ्यावर काय परिणाम होतो, नको त्या गोष्टी बघितल्यावर मनावर काय परिणाम होतो, त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, त्याच्यातून कशा अनुचित घटना घडू शकतात, हे शाळेमध्ये शिक्षकांनी आणि घरी पालकांनी सांगण्याची वेळ आलेली आहे. अनेक ठिकाणी मुला मुलींना मारहाण करून मोबाईल काढून घेतात, टॅब काढून घेतात, रडतात, काही मुलं मुली आत्महत्या करतात. त्याच्यातून मार्ग निघणार नाही. मग आयटी क्षम करणे म्हणजे सगळ्याच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यांच्या नसानसामध्ये भरलं पाहिजे. अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी आज अनेक शाळेमध्ये आम्ही जिल्हा परिषदला फंड दिला, वेगवेगळ्या माध्यमातून अनेक ठिकाणी संगणक बसवलेले आहेत. फक्त संगणक बसवणे आणि संगणकावरचे कार्यक्रम रन करणे
म्हणजे आयटी क्षम विद्यार्थी घडवणं नाही, तर त्या आयटीच्या अगोदरचं, आयटीचं सध्याचं आणि आयटीचं पुढचं भवितव्य काय आहे आणि ते वापरत असताना त्याचा काय काय परिणाम चांगला आणि वाईट होणार आहे हे मुलांना पहिली वर्गापासून शिकवण्याची गरज निर्माण झाली. म्हणून ते आयटी क्षम विद्यार्थी घडवणे. त्याच्यानंतर महिलांचा सन्मान करणे, मुलींचा सन्मान करणे, आई वडिलांचा सन्मान करणे, देशभक्ती, ह्या छोट्या छोट्या गीतातून, गाण्यातून, नृत्यातून, थोरा पुरुषांची कथाकथनातून, आज आपल्या अनेक अकॅडमिक अभ्यासक्रमामध्ये थोरांचं चरित्र आहे, परंतु आपले मुलं आणि आपण सुद्धा ते फक्त परीक्षेत मार्क पडण्यापुरतेच विचार करतो. फार कमी विद्यार्थी चौकस असतात, त्याच्या अगोदरचे विचारतात, त्याच्या नंतरचे विचारतात. फार कमी शिक्षक मुख्याध्यापक असतात की त्याच्या मागचा पुढचा अभ्यास करून ते विद्यार्थ्यांना शिकवतात. कॉन्व्हेंटमध्ये किंवा शहरामध्ये तर शिक्षक जरा अलर्ट आहे, अपडेट होत राहतात. ग्रामीण भागामध्ये तर 10 वर्षापूर्वी बालभारतीनं जे लिहिले तेच शिकवतात आज पण. त्याच्यानंतर कितीतरी सुधारणा झालेली आहे, कितीतरी अमेंडमेंट झाले आहेत, कितीतरी संशोधन झालेलं आहे. अपडेटेड नॉलेज कोण देणार विद्यार्थ्यांना? आणि मग मुलीच्या छेडछाडीच्या घटना ज्या शाळेपर्यंत पोहोचल्या त्याला कारण घरचे संस्कार सुद्धा आहेत. सगळे नियम आपण मुलीला लावून ठेवलेत. आपल्या घरी सुद्धा मुलींना असे कपडे घालावे, असं बसलं पाहिजे, तसं बसलं पाहिजे, हे घातलं नाही पाहिजे, ते घातलं नाही पाहिजे, घरी सापच्या घरी आलं पाहिजे, कुणाला बोललं नाही पाहिजे. मोबाईलवर 5 मिनिटापेक्षा जास्त मुलगी बोलायला लागली की माय बाबाच्या गळ्यात धस करत, काय बोलत. सगळे बंधन मुलींना, मुलांना का नाही? मुलींना आपण जे बंधनं घालतो, जे शिकवून देतो, ते जर मुलांना द्यायला सुरू केलं, प्रत्येक घरच्या लहान मुलांना शाळेमध्ये जर आपण शिकवायला लागलो की रस्त्यात जर तुला एकटी मुलगी दिसली तर ती तुझ्यासाठी संधी नाही, ती तुझी जबाबदारी आहे तिला घरपोच पोहोचून देण्याची. हे जर आपण लहानपणापासून मुलाच्या मनावर जर बिंबवलं तर एकटी मुलगी दिसल्यावर कुठलाही मुलगा वाईट मनामध्ये विचार आणणार नाही. तुम्ही ऐकला असेल का पोवाड्यामध्ये एक प्रसंग सांगतो, तो पोवाडेदार, कुठेतरी हिंदू मुस्लिम दंगल झाली होती, जाळपोळ, झडारोळ, गोळीबार, सगळं अंधाधुंद त्या कॉलनीमध्ये गोंधळ चालू होता. एक मुस्लिम मुलगी धावत पळत चुकून हिंदू कॉलनीमध्ये आली. सगळे लोक आसारावर पळत होते. ती एक हिंदू मुलगा त्याच्या दारात थांबला होता. त्या मुलाला म्हणले की मला तुझ्या घरात राहू दे. त्या मुलानं सांगितलं पण माझ्या घरी कुणी नाही, माझे आई वडील पण दंगलीमध्ये दुसरीकडे अडकले, मी एकटाच घरी आहे. तरी म्हणजे ती काही हरकत नाही, मी तुझ्या घरी थांबते. ती नवतरुणी मुस्लिम समाजाची त्या हिंदू तरुणाच्या घरी थांबली, एकटी रात्रभर थांबली. त्या मुलानं तिला अंतरून पांघरून दिलं, खायला दिलं. रात्र गेली, रात्रीतून पोलीस बंदोबस्त झाला, आर्मी आली, सगळं शांत झालं. आणि मग सकाळी ती मुलगी जायला निघाली. तो मुलगा दारात बसला होता. त्या मुलीनं मी आता जाते म्हणून निरोप घेतला. त्या मुलानं तिला थांबवलं. तू तरुणी होती, मी तरुण होतो, मी घरात एकटा आहे म्हणून सांगितलं, तरी सुद्धा तू माझ्या घरी थांबायची हिंमत कसं काय केलीस? त्यावेळेस त्या मुस्लिम तरुणीने सांगितलं, मी जेव्हा तुझ्या घराकडे येत होते, तुझ्या खिडकीतून मी तुझ्या घरात बघितलं, तुझ्या घरात मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. मी एक ठाम निश्चय केला की ज्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे तो मुलगा माझ्या अंगाला हात लावणार नाही. आणि त्या भरोशावर मी बिनधास्त झोपी गेली. हे संस्कार कधी होणार आहे आणि कुणी करणार आहे? चॅनल बघत बसले टीव्हीवर तर सगळे वाईट चॅनल आहे. चॅनल वाईट नाही, त्याच्यातल्या सिरियल वाईट आहे. बघा तुम्ही, सगळे ड्रग्ज, दारू, विवाह बाह्य संबंध, मुली पळून घेऊन जाणे, खून, मारामारी. चांगले सिरियल दाखवा ना. संतांचे सिरियल आहेत, विज्ञानावरचे सिरियल आहेत. तुम्ही 100 घराचा सर्वे करून या, तुम्हाला एकाही घरी हे चॅनल दिसणार नाही. अपवादात 1-2 घरी सोडलं. म्हणून आता आम्ही पालकांच्या कार्यशाळा घेणार, आम्ही शिक्षकांची सुद्धा कार्यशाळा घेणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये. आणि पालकांना सुद्धा सांगणार आहे की तुम्ही टीव्ही बंद करा, तुम्ही घरात जे काही असेल ते वाचा. तुम्ही वाचत बसले की तुमची मुलं वाचत बसतील 100%. पुण्यात कोणत्याच मुलांना किंवा मुलींना ओरडून सांगण्याची गरज नाही, तू वाचत बस म्हणून.
तर मुला मुलींचा सन्मान करण्याची आपल्या शाळेमध्ये सुद्धा एक पर्टिक्युलर क्लास घेण्याची गरज आहे. किंवा दररोज असेंब्लीला 5-10 मिनिट कोणीतरी बोललं पाहिजे, पुराणातल्या इतिहासातल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी सांगण्यातूनच त्यांच्या मनावर ते बिंबलं जात. दुर्दैवानं ते बंद झालंय म्हणून अशा अनुचित घटनेचं प्रमाण आपल्याकडे वाढायला लागलं. पण आपण बराचदा दुसरीकडे दुसऱ्याच्या बाबतीत घटना घडली ना आपण निराकारपणे वाचून ठेवून देतो. पण दुसऱ्याकडे घडलेलं आपल्या घरी घडलं तर भयंकर चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मग आई वडील मुलगी महिला याचा सन्मान करण्याचं प्रशिक्षण प्रत्येक घरी सुरू झालं पाहिजे, प्रत्येक शाळेत प्रत्येक वर्गात. आपल्याला असं वाटतं पहिली दुसरीच्या मुलांना काय सांगायचे, त्याला काय कळतंय आता. परंतु तुम्ही जे रिसर्च झालेले आहे, जे संशोधन झालेले आहे त्याचा अभ्यास करा. खरे संस्कार हे 1ली ते 5वी मध्येच होतात. त्यामुळे हा जो विषय आहे मुलीची सुरक्षितता, महिलांचा सन्मान, आत्मविश्वास वाढवणे, आम्ही आता डेप्युटेशनतून जिल्हा परिषदला 5 कोटी रुपये दिले सीसीटीव्ही बसवण्यासाठी. नुसत्या सीसीटीव्ही विषय कंट्रोलमध्ये येणार आहे का? नाही येणार. किती शाळेला किती पैसे देणार? आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये तर आणि संस्कार संस्कृती जिवंत आहे, पण शहरी भागामध्ये त्याचा लवलेस कुठं दिसून येत नाही, फार कमी ठिकाणी दिसून येतो. त्याच्यामुळे आपली जबाबदारी आणखी जास्त आहे. त्याच्यानंतर कौशल्यपूर्ण विद्यार्थी स्वावलंबन घडवणे, मार्क तर मिळवले पाहिजेत, स्पर्धेत तर विद्यार्थी टिकले पाहिजेत. पण त्याच्यासोबत काहीतरी कौशल्य जर आपण दिलं आणि उद्या स्पर्धेत तो फेल गेला तर त्या कौशल्याच्या आधारावर तो जिवंत राहू शकतो, तो त्याचा उदरनिर्वाह करू शकतो. पूर्वी आम्ही हायस्कूलला असताना स्टोअरची दुरुस्ती, फळबागा लागवड असे कोर्सेस होते. तुम्हाला आठवते, तुमच्या काळात होते का नाही माहित नाही. ते कोर्सेस काय व्हायचे की उद्या एखादी समजा नाही जमलं, कुठं नोकरी नाही लागली तर किमान तो व्यवसाय तर त्या विद्यार्थ्यांनी करावा. ते कालांतराने ते पण कोर्सेस बंद झाले. तर या विषयावर तुमच्या अकॅडमिक ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं घुसवता येईल, संस्कार संस्कृती कौशल्य महिलाचा सन्मान, तुम्ही कार्यक्रम घ्या, व्याख्यान घ्या, स्पर्धा घ्या, थोरात पुरुषांचे चरित्र सांगा, की तुम्ही सांगताय. सांगत नाही असं मी म्हणत नाही, तुम्ही कुठल्या ना कुठल्या निमित्तानं कार्यक्रम ठेवता, रुटीन मध्ये तो कार्यक्रम होऊन जातो, त्याची नोंद आपल्याकडे कुठे होत नाही, कदाचित होत असेल. पण जाणीवपूर्वक तुम्ही तुमची कुठली शाळा असेल त्या शाळेमध्ये अशा पद्धतीचं कधी आरोग्यावर लेक्चर ठेवा, कधी महिलांच्या सन्मानावर लेक्चर ठेवा, कधी कौशल्यावर लेक्चर ठेवा, कधी इंडस्ट्री कशी टाकायची, स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये ठेवा. ही टीव्हीच्या माध्यमातून स्पोर्ट्स जवळजवळ बंद झाले. शाळेतच जे काही स्पर्धा होतात तेवढंच होतात. घरी आल्यानंतर मुलं मुली कुठेही मैदानात दिसत नाहीत. आपण नगर परिषद महापालिकेमध्ये मैदानासाठी जागा आरक्षित ठेवतो, पण तिथं खेळणं कमी आणि बाकीच उद्योग होतात. हे जाणीवपूर्वक आपल्याला शाळेमध्ये हे करावं लागणार आहे. तर काय करायचं याच्यासाठी, आता स्पर्धाक्षमसाठी काय करायचं, आता हे प्रत्येक सगळ्या म्हणजे माझं हे दशसूत्रीचं 3 तासाचं आहे, तर मी आता मला वेळ नाहीये, फक्त रन थ्रो करा, याच्यातले मुद्दे तुमच्या लक्षात येतील. आता आरोग्यक्षममध्ये तपासणी करणे, सवयी बदलणे, हात धुणे, नॅपकिन याचे कार्यक्रम घेणे, साप्ताहिक मासिक व्याख्यान ठेवणे, आरोग्यधारक फूड संदर्भामध्ये मार्गदर्शन करणे, टिफिन डब्यामध्ये काय येतंय का नाही त्याचं काहीतरी कार्यशाळा घेणे. त्याच्यानंतर संस्कारक्षम विद्यार्थी घडवत देशभक्ती कशी जागृत करायची याच्या संदर्भामध्ये हे सगळे सब पॉइंट आहेत. याच्यावर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या, आता आनंददायी शिक्षण हा एक फार महत्वाचा सध्या मुद्दा आहे. आनंदाची डोही आनंद तरंग आपण नेहमी ऐकतो म्हणतो, पण किती आपण आनंदी आहोत, आपले विद्यार्थी किती आनंदी आहेत. जीवनामध्ये विद्यार्थ्यांना आनंद शोधायला शिकावं.
कारण ह्याचा अभाव असल्यामुळं मुलं नैराश्यात जात आहेत, मुलं आत्महत्या करतायत, मुलं एकलकोंडे होत आहेत. तरी आनंददायी शिक्षण कशा पद्धतीने द्यायचे ते तुम्ही बघा. भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी, पीटीचं सर, मनोरंजक कृती, बालसभा इत्यादी कार्यक्रम घेणे. आता याच्याबद्दल डिटेल सांगितलंय पुढे. कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे म्हणजे कोणतं ना कोणतं शिक्षण देणे, व्यवसायाची ओळख करून देणे, स्वतःची कामे स्वतः करण्यासाठी प्रोत्साहन देणे, श्रम प्रतिष्ठेचे महत्व. म्हणजे आजकाल जे म्हणलं ना, शॉर्टकट मुलं फार शोधायला लागले, पण कष्ट केल्याशिवाय काय मिळत नाही हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने बिंबवावं लागेल. नेक्स्ट, हे तंत्रस्नेही आणि आयटी सक्षम मध्ये काय करायचं मी तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये. याच्यात तंत्रस्नेही शिक्षणाची मदत, मार्गदर्शन, विज्ञान प्रयोगशाळा भेटी, विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन, संगणकाची ओळख. नेक्स्ट, आता स्वअभिव्यक्ती प्रोत्साहन आणि सुप्त गुणाला वाव देणे हा प्रत्येक शाळेतला एक अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण अनेक विद्यार्थी चांगल्या कविता लिहितात, चांगले लेख लिहितात, चांगले प्रयोग करतात, चांगल्या काय काही वस्तू निर्माण करतात. तर तारे जमी पे पिक्चर सगळ्यांनी बघितला, त्याच्यामुळे याच्यात मी खोलात जात नाही. पण ज्या विद्यार्थ्याकडे जी कला आहे त्या कला गुणाला तुम्ही वाव द्या, कदाचित ते त्याचं आयुष्याचं यश होईल. तर हे त्यांच्यातलं जे काही स्वअभिव्यक्ती आहे त्याला प्रोत्साहन द्या, सुप्त गुणाला वाव द्या. त्याच्यासाठी हे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम तुमच्या शाळेमध्ये इन्कॉर्पोरेट करा. आणि शेवटचा आहे नवशिक्षण आणि अद्यावत ज्ञानमय शिक्षण. अद्यावत राहणं हे प्रत्येक मुख्याध्यापक आणि शिक्षकाचं काम आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकाची मीटिंग घ्या. मला आता इथं खरं म्हणजे खूप आनंद झाला. आम्ही जिल्हा परिषदच्या ह्या कार्यशाळा घेत असताना जे वर्तमानपत्रात बातम्या वगैरे आल्या त्या बातम्या बघून काही कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मला वाटतं पोद्दार इन्स्टिट्यूटचे लोक असतील इथं. पोद्दार शाळेने मला आग्रह केला होता की आमच्या शिक्षकासाठी हा कार्यक्रम घ्या. आणखी कुठल्या तरी एका संस्थेने आग्रह केला होता की तुम्ही फक्त जिल्हा परिषदेसाठी घेता, आमच्याकडे पण मुलं शिकतात. मग त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा मी शिक्षकांसाठी, जिथे 25-50 शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी ही कार्यशाळा घेतली होती. याच्यामध्ये काय काय करायचं त्यांना सांगितलं होतं. तर कॉन्व्हेंट स्कूल असेल, प्रायव्हेट स्कूल असेल, खासगी, अनुदानित, विना अनुदानित कुठलीही शाळा असेल तर त्या शाळेत शिकणारे हे शेवटी विद्यार्थी आहेत आणि हे या जिल्ह्यातले आहेत. किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून पण काय आले असतील, पण शेवटी ते विद्यार्थी आहेत. आणि विद्यार्थ्याचं जडणघडण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि हे सगळं आपल्या शाळेमध्ये व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि मुख्याध्यापकाने जर मनावर घेतलं, थोडा अभ्यास केला, थोडं याच्यावर चिंतन मनन केलं, आपल्या शाळेतल्या शिक्षकांची कार्यशाळा घेतली किंवा कोणी तज्ञ लोक बोलवले आणि ह्या विषयावर आपण मेरिटच्या बाबतीमध्ये, अकॅडमिक अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये शिक्षण विभाग किंवा केंद्र शासन किंवा राज्य शासनाकडून येणारे ऍप आहेत, त्यांचे डायरेक्शन आहेत, ह्याच्यावर तर आपण बैठका घेतो, टाचन काढतो, नोट काढतो, ऑनलाईन भरतो, मिटिंगला जातो, शिक्षण परिषद होतात, व्याख्यान होतात, सगळं होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त 100% मार्क घेणं म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास नाही, हे पक्का आता शाळेने लक्षात ठेवलं पाहिजे. शिकवलं पाहिजे. अब्राहम लिंकनचं पत्र आपण सगळ्या शाळेत लावतो, पण अब्राहम लिंकननं त्याच्या पत्रात दिलेलं काय काय आपण शिकवतो याच्यावर आता चिंतन मनन होण्याची गरज आहे. आपल्या घरच्या मुलं किंवा शाळेतल्या मुलांना आता आपण शिकवलं पाहिजे. 4-2% मार्क कमी पडले हरकत नाही, पण त्यांनी महिलांचा, देशाचा, आई वडिलांचा सन्मान कसा केला पाहिजे. उद्या कसलंही संकट आलं तर त्या संकटाला सामोरं कसं गेलं पाहिजे, इतरांना अडीअडचणीमध्ये मदत केलं कसं पाहिजे, समाज सेवेसाठी, राष्ट्र सेवेसाठी, देश सेवेसाठी काय करता येईल त्याला तो स्वतःहून त्याच्यामध्ये कसा भाग घेईल. घराच्या प्रगतीसाठी, जोपर्यंत विद्यार्थी आपल्या घराच्या प्रगतीसाठी झटणारा नाही तोपर्यंत देशाच्या प्रगतीसाठी काय झटणार. तर ह्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून शिकवता आल्या तर मला वाटतं निश्चितपणे आपण चांगलं शिक्षण दिल्याचा आनंद होईल. उद्या आपण रिटायर झाल्यावर आपल्याला जर आपल्या मनाने प्रश्न विचारला तर आपल्यालाही म्हणता येईल की यस, मी जगावेगळं शिक्षण मी माझ्या विद्यार्थ्याला दिलेलं आहे आणि तो देण्याचा आपण प्रयत्न करावा. एवढंच या कार्यशाळेच्या निमित्तानं आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला आग्रहाची विनंती आहे. आज आपल्या सर्वांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या, व्यास पौर्णिमेच्या शुभेच्छा देत असताना आपण सगळेजण व्यासाचं स्मरण करूया.
व्यासाने जे आपल्याला अगाध ज्ञान दिलेलं आहे, प्रगल्भ ग्रंथ संपदा आपल्यासाठी निर्माण केलेली आहे, त्याच्यातलं काहीतरी आपल्याला घेता आलं. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभवावी. अख्ख्या ओव्या अनुभवून तर काय होईल जीवनाचं. तसं संतांचं जे काही आहे, ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी वाचली नाही तर ज्ञानेश्वराचं काही नुकसान होणार नाही. तुकारामाची गाथा आपण वाचली नाही किंवा आचरणात आणली नाही तर तुकारामाचं काही नुकसान होणार नाही. नुकसान आपलं होणार आहे, आपल्या विद्यार्थ्याचं होणार आहे, आपल्या समाजाचं होणार आहे. म्हणून जे काही संत साहित्य आहे, संत साहित्याला जात धर्म पंथाची मर्यादा नाहीये. हे सगळं त्याच्या पलीकडे आहे. त्याच्यामुळे सगळ्या जाती धर्माच्या पंथाचं संत साहित्य विद्यार्थ्यांना वाचण्याची गोडी निर्माण करा. आज आपण मंदिर मस्जिद चर्च मध्ये गेल्यानंतर 60-70 वर्ष वय झालेल्याची जास्त गर्दी तुम्हाला दिसते. मला असं वाटतं की मंदिरामध्ये मस्जिद चर्च मध्ये नवतरुणाची गर्दी झाली पाहिजे. अध्यात्म काही वाईट मार्गाला घेऊन जात नाही, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही संप्रदायाचा असो. मी तर अनेक ठिकाणी प्रवचन देतो, गाठेवर, ज्ञानेश्वरीवर. तिथे मी जाहीरपणे सांगत असतो, तुम्ही अध्यात्माचा मार्ग स्वीकारा, तुमचं 100% नुकसान होणार नाही. मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो. फायदा होईल का नाही मी तुमचं सांगू शकणार नाही, पण नुकसान होणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि म्हणून मुलांना याची गोडी लावा. आज आधुनिकतेच्या माध्यमातून हे काय ते काय, ह्याच्यात काय पडलंय त्याच्यात काय पडलंय, हे जे मुलं मुली म्हणतायत ना, त्यांना जबरदस्तीने अध्यात्माकडे वळवा. संत साहित्य वाचायला द्या, संत साहित्य विश्लेषण करून सांगा. आणि त्याच्यासाठी अगोदर आपल्याला अभ्यास करावा लागतो, ते तुम्ही करा. नाहीतर उद्या जसं प्रयत्न वाळूचे कन्नडा तेल हे वेळेबद्दल विद्यार्थी म्हणतात, तसं सगळ्याच ओव्याबद्दल विद्यार्थी म्हणायला मागे पुढे करणार नाही. आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या ह्या सगळ्या पिढ्या बर्बाद झाल्याचं बघण्याचं दुर्भाग्य आपल्याला येईल. आणि त्याच्यासारखा वाईट प्रसंग आपल्या जीवनात कुठलाच राहणार नाही. आणि शिक्षकी पेशात असून आपण ह्याच्याबद्दल काही केलं नाही असं आपल्याला वाटू नये. असं वाटत असेल तर या गुरुपौर्णिमेपासून आपण आपल्या ज्या ठिकाणी आपण काम करता, जे काही आपल्याला करतायत, कुणी आपल्याकडे बघो, कुणी आपली नोंद घेऊ, कुणी आपल्याला चांगलं म्हणू, कुणी वाईट म्हणू. कारण चांगलं काम करत असताना नावं ठेवणाऱ्याची खूप संख्या असते. नवीन काय करायला लागले की लोक नवीच नाव ठेवायला लागतात. त्यांच्या लोकांकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण काहीच काम करू शकत नाही. कारण सावित्रीबाई फुलेने त्याच्या अंगावर शेण टाकले, विष्ठा टाकले, दगड मारले. सावित्रीबाई फुलेने जर त्या लोकांना घाबरून घरी बसले असते तर आज सभागृहात एकही महिला दिसली नसती. कुठल्याही समाज सुधारकाचं चरित्र वाचा, कुठल्याही संतांचं चरित्र तुम्ही वाचा, त्यांना प्रचंड त्रास लोकांनी दिलेला आहे. आणि ज्या लोकांनी त्रास दिलाय तेच लोक जाऊन त्यांचा जय जयकार केलेले आहेत पुन्हा. हे पण तितकंच सत्य आहे. त्यामुळे चांगलं काम करताना कुणी नाव ठेवतील, कुणी आरोप करतील, दोषारोप करतील, टांट मारतील, याच्याकडे लक्ष न देता तुमचं ध्येय चांगलं आहे, तुमचं उद्दिष्ट चांगलं आहे, तुमचं कर्म चांगलं आहे तर कुणाला घाबरण्याचं काही कारण नाहीये. आणि या ध्येयानं तुम्ही तुमच्या सर्व शाळेमध्ये शहरातल्या काम करावं आणि विद्यार्थ्यांची जडणघडण करावं, एवढंच मी तुम्हाला या प्रसंगी विनंती करतो. परत एकदा आपणा सर्वांना या व्यास पौर्णिमेच्या, गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या संपूर्ण गुरुजनाला मी वंदन करतो. ते 5-5, 10-10 मिनिटाचं, कारण तुमचा किती अंत पाहायचा ही पण एक परीक्षाच आहे. आलेत म्हणून काय किती वेळ बसून घ्यायचं असं काही ठरवलेलं नाहीये शिक्षण विभागाने. पण काही गोष्टी अधोरेखित करायच्या होत्या. म्हणजे हे सुद्धा माझं जे कार्यशाळा होती ती 3 तासाची होती, मी 1 तासातच आटपलेला आहे. आणि नंतर आता आरटीओचे साहेब आलेले आहेत, फूड अँड ड्रगचे साहेब आलेले आहेत. 5-10 मिनिटांमध्ये ते सांगतील, कारण ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगणार नाही. सगळ्या शाळेपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. आज इथं आले ठीक आहे, थोडं तुम्हाला बोर होईल, थोडं तुम्हाला बसायचा त्रास होईल, कारण आपण सगळे फिरत राहणारे मंडळी आहे. किती वेळ बसायचं, आता 3 तासाचे पिक्चर बघणं बंद झालंय. सगळे आपण घरी झोपवून आडवं तिडवं पडून पिक्चर बघत असते. ती पण सवय मोडलेली आहे. मॉर्निंग वॉक रनिंगची किती जणांना सवय मला माहिती नाही. त्यामुळे मनातून आम्हाला शिव्या घालू नका, थोडं सहन करा. आणि ही जी मान्यवर मंडळी सांगणार आहे ते ऐका. ते तुमच्यासाठी फायद्याचं आहे, तुमच्या घरच्या मुलामुलीच्या फायद्याचं आहे, तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यासाठी आणि सरतेशेवटी तुमच्यासाठी सुद्धा ते फायद्याचं आहे. ते तुम्ही ऐकून घ्या, टिप्पण करून घ्या
आणि त्याच्यानंतर तुमच्या काही समस्या असतील, तुम्हाला काही याच्याबद्दल मत मांडायचं असेल तर तुम्ही ही तर मंडळी आहे. माझ्या फेसबुक लाईव्हवर अनेक कार्यक्रम झालेत, अनेक ठिकाणी विद्यार्थ्याच्या आत्महत्या झाल्यावर मी ताणतणाव मुक्तीवर व्याख्यान दिलेलं आहे, अभ्यासावर व्याख्यान दिले, स्पर्धा परीक्षावर व्याख्यान आहेत. फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक शिक्षण क्षेत्रातली मंडळी माझ्याशी जुळलेली आहे. अनेक जण ते प्रश्न विचारतात. आपल्याला जेवढं काही चांगलं करता येतं ते आपण करण्याचा प्रयत्न मी पण करत असतो. मी काय याच्यात तज्ज्ञ नाहीये की मी काय त्यातला अभ्यासू व्यक्ती नाही, परंतु एक तळमळ म्हणून करण्याचा प्रयत्न आहे आणि ही तळमळ तुम्ही सगळ्यांनी घेऊन जावं एवढी अपेक्षा करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. शिक्षण विभागाचे मनापासून मी अभिनंदन करतो, कारण अतिशय कमी वेळामध्ये ही कार्यशाळा आयोजित केली आणि माझा हट्ट होता की आज गुरुपौर्णिमे दिवशीच व्हावं, म्हणजे तुमच्या एवढ्या सगळ्या गुरुला एकत्र नमन करायची संधी आम्हाला मिळावी. म्हणून आज हे अतिशय कमी वेळेच्या सूचनेत आपण सर्वजण आलात. शिक्षण विभागाच्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मेहनत केलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं सुद्धा, म्हणजे आपण अविरत प्रयत्न करून हे विद्यार्थी घडवण्याचं काम करताय. अनेक अडचणी आहेत, सगळ्यांनाच अडचणी आहेत. संसार म्हणल्यानंतर सुखी कोणी नाही. संत रामदास म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारून मनात तोच पाय. प्रत्येकाला संसारातल्या अडचणी आहेत, व्यवहारातल्या आहेत, संस्थेच्या अडचणी आहेत, आपल्या अनेक मागण्या आहेत. अनेक अडचणीवर मात करत आपण विद्यार्थ्यांना शिकवताय आणि त्यामुळं हे सगळे चटके तुम्हाला, आम्हाला बहिणाबाईचीच कविता आहे ना, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हाती हाताला बसते चटके, पुन्हा मिळते भाकर. त्या पंक्तीप्रमाणे आपल्याला सगळ्याला हे सगळं आहे आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही विद्यार्थी घडवण्याचं काम करताय. त्यामुळे तुमचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.